नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीवर खूप चिडलेला असतो आणि तो भूमीला म्हणतो की भूमी, हे सगळं काय चालू आहे तुझं? हे सगळं कशासाठी केलं आहेस तू? तेव्हा भूमी आता रडत असते. आकाश म्हणतो की भूमी, अगं तुला काहीच कळत नाही आहे का? अगं मी तुला नेहमी सांगत असायचो ना की आपल्या बाळाला सांगायचो मी प्रत्येक वेळेला की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही आहे. तू आणि तुझा बाबा काहीच लपवत नाही आहे असं सांगायचो ना मी. सांग मला. तेव्हा भूमी त्याला हो असं खुणावत असते. आकाश म्हणतो की आजी, अगं खरं बोलतोय मी. मी प्रत्येक वेळेला वारंवार बाळालाही सांगत असायचो की माझं आणि भूमीचं नातं हे खूप वेगळं आहे. आम्ही दोघंही आई बाबा तुझे कधीही कोणापासून काहीही एकमेकांपासून तर नाहीच नाही लपवत. परंतु तू हे सगळं का केलंस भूमी? इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? असं आकाश आता तिला विचारत असतो. त्यावेळेला मग आता इथे भूमीलाही खूप वाईट वाटत असतं. आकाश म्हणतो की भूमी, तू असं करायला नको हवं होतं. या सगळ्याने खरंच मला खूप त्रास झाला आहे. अगं या सगळ्याने मी खूप डिस्टर्ब झालो आहे भूमी. अगं तू असं नको करायला हवं होतं. का केलंस तू असं मला सांग? असं आता आकाश हा तिला विचारत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश प्लीज उगीच चुकीचा गैरसमज करून घेऊ नको. हे मी सगळं तुझ्यासाठी केलं. तुझ्या आनंदासाठी केलं. आपल्या बाळाचा निर्णय हा मी आपल्या आनंदासाठी घेतला होता आकाश, आणि तुझ्यासाठी मी हे सगळं केलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, माझा आनंद आणि तुझा आनंद काय हे सगळं? आपले एकमेकांचे आनंद एकमेकांपासून वेगळे आहेत का? भूमी, अगं असं कसं बोलू शकतेस तू? आणि नाही असं होऊ शकत अगं. तू असा विचार तरी कसा केलास की आपला एकमेकांचा आनंद हा एकमेकांपासून वेगळा असू शकतो? प्लीज असा चुकीचा कुठलाही निर्णय नको घेऊस तू. आणि तुझं सुख माझं सुख वेगळं कधीपासून झालं? असं आकाश विचारतो. सगळेजण गप्प उभे असतात, कोणीच काही बोलत नाही. आकाश म्हणतो की भूमी, मला हे तुझं वागणं अजिबातच पटलेलं नाही आहे. भूमी, अगं निदान एकदा तरी मला बोलायचंच ना. हा इतका मोठा निर्णय घेताना एकदा तरी माझ्याशी बोलून घ्यायचं होतंस, मला विचारायचं होतंस की काय हे आहे सगळं. आकाश मी काय करू? परंतु तू असं काही न करता असा कुठला निर्णय घेतलास? त्याच वेळेला मग इथे आता आकाश हा भूमीला हे सगळं बोलत असताना भूमी म्हणते की आकाश प्लीज प्लीज असं करू नकोस. प्लीज मला मी जे काही म्हणते ते ऐकण्याचा प्रयत्न कर ना. आकाश म्हणतो नाही भूमी, मी काहीच ऐकून घेऊ शकत नाही. भूमी म्हणते आकाश प्लीज असं चिडू नकोस. हे सगळं मी आपल्यासाठी केलं होतं. तुझ्यासाठी, तुझ्या आनंदासाठी. तुझ्यापेक्षा माझा आनंद काही महत्त्वाचा नाही असं ती आकाशला म्हणत असते. त्यावेळेला आता सगळेजण रडत असतात. आजीलाही खूप वाईट वाटत असतं. आता आकाश म्हणतो नाही भूमी, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात नाही पटलेलं आहे. भूमी, अगं जरा तरी या सगळ्याचा विचार करायला हवा होतास. अगं तू जर नसली तर माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे? तुझ्याशिवाय मी कसा जगू शकतो याचा तू विचार तरी केला आहेस का? या सगळ्या गोष्टी करताना तू जरा तरी विचार करायला हवा होतास. तेव्हा भूमी म्हणते की केला ना विचार, खूप केला. परंतु आकाश, तुझ्या आनंदापुढे मला काहीही दिसलं नाही. तुझं सुख ते माझं सुख असं मी समजते रे. म्हणूनच माझं असा मी काहीच विचार करू शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला फक्त माझ्या मनात तुझाच विचार असतो. आणि तू आनंदी असावास. बाळाची चाहूल लागल्यापासून तुला किती आनंद झाला होता, तुझा किती आनंद खुलला होता ते सगळं मी पाहिलं होतं आकाश. म्हणून मला आता हे सगळं सहन नाही होत. मला तुझा आनंद खूप महत्त्वाचा आहे असं आता ती त्याला सांगत असते. आकाश म्हणतो की भूमी, प्लीज असं नको बोलूस. अगं एक गोष्ट लक्षात घे, काही झालं तरीही तुला या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे भूमी. अगं मला नाही आवडणार हे सगळं. तुला का कळत नाही आहे? तुझं सुख आणि माझं सुख काही वेगळं नाही आहे. भूमी, जर तू नसलीस आणि बाळ असेल तर काय उपयोग आहे मला सांग. मी या गोष्टींमध्ये स्वतःला सहनच नाही करू शकत. प्लीज भूमी, तू असा कुठलाही चुकीचा विचार करू नको. एक माझी फायनल गोष्ट ऐक, काही झालं तरीही मला तू हवी आहेस. मला बाकी कुठलाही आयुष्यातला जगातला आनंद महत्त्वाचा नाही तुझ्या पुढे. म्हणून आता इथून पुढे मी जे काही सांगतोय तेच तू ऐकायचं आहेस. मी काही केलं तरीही तुला गमावू शकणार नाही आणि मला हे सहनच होणार नाही आहे असं आकाश आता भूमीला सांगत असतो. त्यावेळेला रागिनी ही त्यांच्याकडे बघत असते, कारण तिच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात. नंतर मग आकाश म्हणतो की भूमी, तू हे जे सगळं केलंस ना त्यावरून तुला काय वाटतंय की मला तुझा अभिमान वाटेल? नाही भूमी नाही. खरंच मला तुझी चीड येते की तू अजूनही मला या गोष्टी सांगितल्या नाहीस. इतके दिवस माझ्यापासून ही माहिती तू लपवून ठेवलीस. जर भूमी तू मला अगोदर सांगितलं असतं तर आपण नक्कीच काहीतरी निर्णय घेतला असता ना. म्हणूनच तू मला हे सगळं सांगायला हवं होतंस असं आता तो सांगत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश, मला माहिती आहे की तुझा काय निर्णय आहे तो. म्हणूनच मी तुला सांगितलं नाही. तुझा आनंद हा असा मी तुझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत असं भूमी आकाशला म्हणते.
आकाश चिडलेला असतो. आकाश काहीच ऐकून घेत नाही. तो म्हणतो, नाही भूमी, आता ना मला हे सगळं सहन होण्याच्या पलीकडचं आहे. मला हे अजिबात सहन होणार नाही. नाही, मी हे कधीच ऐकून घेणार नाही, असं म्हणून आकाश तिथून चिडून निघून जातो. त्याच वेळेला भूमीला थोडासा त्रास व्हायला लागतो. आकाश निघून गेल्यामुळे तिला थोडीशी आता पोटात कळ आल्यासारखी होते. त्याच वेळेला आता भूमी ही आजीजवळ येते आणि आजीला म्हणते की आजी, प्लीज तुम्ही तरी सांगा ना आकाशला समजावून. मी खरंच हे मुद्दाम नाही केलं. मी फक्त आकाशच्या आनंदासाठी हे सगळं केलं आहे. प्लीज आजी, प्लीज. मानसी, अथर्व, तुम्ही कोणीतरी त्याला समजावा ना. माझं काय म्हणणं आहे ते. मी खरंच मनापासून हे सगळं नाही केलं. त्याला त्रास द्यावा म्हणून मी हे सगळं नाही केलं. उलट त्याच्या प्रेमापोटी मी हे सगळं केलं आहे. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याच्या आनंदासाठी मी हे सगळं वागली आहे, असं आता भूमी ही सगळ्यांसमोर सांगत असते. आणि आजीला, काकाला खूप वाईट वाटत असतं. परंतु नीलांबरीला आणि पौर्णिमाला त्याचा तितकाच आनंद होत असतो. भूमी आता हात जोडत असते आणि म्हणते की प्लीज प्लीज मी हात जोडते, प्लीज तुम्ही आकाशला जाऊन समजवा. तेव्हा अथर्व आणि मनूला खूप वाईट वाटत असतं. ते दोघेही ठरवतात की ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही. आणि ते आता आकाशला बोलायचं म्हणजेच आकाशला समजवायसाठी म्हणून जायला निघतात. आता आजी ही भूमीची अवस्था बघते. ती खूप हतबल झालेली असते. आकाश रूममध्ये येतो आणि सगळ्या गोष्टी खाली पाडू लागतो आणि तो खूपच चिडचिड करत असतो. आणि आकाश रूममध्ये आल्यानंतर सगळं काही खाली पाडतो आणि डोक्याला हात लावत असतो. त्याचं डोकं हे खूप जड झालेलं असतं. भूमीचं काय होणार या विचाराने त्याला अगदी कसं तरी झालेलं असतं. नंतर आता आकाश हा तिथे जातो आणि गेल्यानंतर डोक्याला हात लावत असतो. हे काय करत बसलीस तू भूमी? काय केलंस हे? असं का करायचं होतंस भूमी तू? आणि तो जोरात ओरडत असतो. जोरात ओरडून स्वतःचं तोंड दाबून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. काय करावं हे त्याला काही सुचत नसतं. आकाश आता बेडवर येतो आणि बेडवरची चादर वगैरे सगळं काही तो विस्कटून टाकत असतो. त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तेवढ्यात आता भूमी भूमी असं करून तो बोलत असतो आणि मागून मानसी आणि आकाश येतात. मानसी आणि अथर्व येतात. मानसी म्हणते की भाऊजी, मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा प्लीज खूप त्रास होते, परंतु प्लीज सावरा ना स्वतःला, असं म्हणून ते दोघं त्याला धीर देत असतात. अथर्व म्हणतो, आकाश हे बघ, शांत हो. अशी चिडचिड करून काहीच होणार नाही, प्लीज शांत हो. त्यानंतर मग मानसी म्हणत असते की आकाश भाऊजी, हे बघा, जे काही आहे ना ते प्लीज तुम्ही समजून घ्या. आपण ताईला समजून घेतलं पाहिजे, त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीवर जास्त टेन्शन घेऊ नका. त्याच वेळेला इथे आता अथर्व म्हणत असतो की आकाश, अरे मला कळतं आहे तुझी अवस्था काय आहे, परंतु अशी चिडचिड करून राग करून काही होणार आहे का? मला सांग ना, असा राग करून पुन्हा गेलेल्या गोष्टी परत येणार आहेत का? त्यामुळे तू शांत बस, असं आकाशला तो समजावत असतो. त्यावेळेला आता आकाश म्हणतो, नाही रे अथर्व, नाही, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. भूमीने असं का करायला हवं होतं? अरे भूमीने असं वागली, त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. काय होणार आहे भूमीचं? मला खरंच या सगळ्यांनी खूप चिंता वाटते. तेव्हा मग मानसी म्हणते की तुम्ही कसलाही विचार करू नका. तुम्ही फक्त एकच विचार करा की तो म्हणजे हे सगळं ताईने केलं आहे ते फक्त तुमच्या आनंदासाठी केलं आहे, बाकी कशासाठीही नाही. म्हणूनच प्लीज तुम्ही त्या गोष्टीमधून अगोदर बाहेर या. तेव्हा मग तो म्हणतो की थांब, मी तुला दाखवतो. मी सांगितलं होतं भूमीला मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, असं म्हणून आता तो काही पेपर्स आणतो आणि ते पेपर्स दाखवत म्हणतो, हे बघ, हा पेपर्स आहे. तिला सांगितलं होतं की असं इंद्रधनुष्यासारखं तुझं माझ्याशिवायचं आयुष्य असेल, ज्याच्यात रंग नाही. आणि नंतर मी हे दाखवलेलं, पाण्यातला मासा कसा पाण्याशिवाय तडफडतो, तसं माझं तुझ्याशिवाय आयुष्य आहे, हे मी तिला दाखवलं होतं. नंतर हे हार्ट, हा हार्ट हे तुझ्याशिवाय माझं हार्ट हे बेरंग असेल, असं तिला दाखवलं होतं. आणि त्यानंतर मग तिला समजूत घातल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून हे हार्ट पूर्ण केलं होतं. परंतु भूमीला ते काहीच कळलं नाही. तिला मी त्यावेळेला किती समजवलं तरीही तिने समजून घेतलं नाही. आता आम्ही काय करणार आहे, खरंच मला काही कळत नाही आहे, असा विचार आता इथे आकाश करत असतो. त्यानंतर मग आकाशने असं बोलल्यानंतर सगळेजणं आकाश, अथर्व आणि मानसी दोघंजण शांत करत असतात. आणि आता आकाश म्हणतो, नाही रे, नाही अथर्व, मला नाही हे सगळं सहनच न होण्यासारखं आहे. कितीही काही झालं तरीही मी नाही सहन करू शकत की माझी भूमी ही माझ्याशिवाय कुठेही असू शकते. माझ्या भूमीशिवाय मी जगू शकत नाही, असं आता तो बोलत असतो. त्यानंतर इथे भूमीलाही खूप वाईट वाटत असतं. या सगळ्याचा भूमीला त्रास होत असतो. भूमी म्हणत असते की आजी, हे सगळं मी आकाशसाठी केलं आहे, हे त्याला का नाही कळत आहे? किती काही झालं तरीही त्याचा हा जो आनंद आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे. नंतर मग आता इथे आजी म्हणते की बाळा, मला कळतं आहे, प्रेम, त्याग या सगळ्या भावना कळत आहेत गं मला, परंतु तू सगळ्या स्वतःच्या जीवाशी धोक्याशी घेऊन नाही सगळं करू शकत. आणि जर आकाश हा कायमचा तू त्याच्यापासून लांब झाली तर मग काय करणार आहेस तू? तेव्हा आता रागिनी म्हणते की हो भूमी, अगं इतका त्रास तू का सहन केलास? अगं असं करायला नको होतंस तू.
भूमी, अगं या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला असता तुला. या सगळ्या गोष्टींमधून तू बाहेर पडायला हवं आहेस. काही झालं तरीही आकाशला या सगळ्या गोष्टी तू सांगायला हव्या होत्यास. आणि तू इतका एकट्याने हा सगळा त्रास सहन करत राहिलीस. तुला इतका त्रास होत होता, परंतु तू कुणाला काही दाखवला नाहीस. हे असं का केलंस तू? असं आता इथे आजीला आणि रागिनी ही भूमीला म्हणत असते. आणि त्याच वेळेला आजी म्हणते की हो भूमी, बाळा मला हे मान्य नाही आहे. अगं तुझा असा त्रास आकाशला तू हे सगळं केलंस त्याच्या आनंदासाठी, ठीक आहे. परंतु एक विचार केलास का तू? किती काही झालं तरीही आकाश हा हे सगळ्यामधून नाही सावरू शकत. आणि जर तू नसशील तर आकाशचं काय होईल याचा विचार तरी तू केला आहेस का? असं आता ती भूमीला विचारत असते. त्यानंतर मग आता आजी देखील रडत असते की भूमी, तुझं जर काही झालं तर आम्ही अजिबात सहन करू शकत नाही. त्यावेळेला आता ती म्हणायला लागते की आजी प्लीज तुम्ही समजून घ्या ना, मला जे काही म्हणायचं आहे ते प्लीज तुम्ही समजून घ्या. कारण काही झालं तरीही माझं आकाशवर खूप प्रेम आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी अगदी काहीही करू शकते, असं ती सांगत असते. त्यावेळेला इथे पौर्णिमा आणि निलांबरी दोघीजणी येतात आणि भूमीची ती हालत पाहून पौर्णिमाला खूप मजा येत असते आणि ती खिदी 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 नुसती हसत असते. तेव्हा आजी विचारते की ए पौर्णिमा, काय झालं? तू कशाला हसतेस? तेव्हा ती म्हणते की काय आजी, अहो माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मी हसतीये. भूमी, मला हा बदला घ्यायचाच होता. बरं झालं तू स्वतःचं स्वतः केलंस. अगं जेव्हापासून माझा नवरा गेला तेव्हापासून मला खूप त्रास होत होता. मला तुझा आनंद बघून हे सगळं नको वाटत होतं. परंतु आज आज माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ना, ती पूर्ण झाली की तुझं हे सगळं जे काही आहे ते आत्ता सगळं काही संपणार आहे. थोडेच महिने राहिले, फक्त थोडेच महिने. आता तुला या सगळ्याचा त्रास होणार आणि तू बाळाला मात्र जन्म देशील. तुला तुझ्या नवऱ्याला बाळाचा आनंद द्यायचा होता ना, परंतु हा बाळाचा आनंद हा मी तुझ्यापासून कायमचा हिरावून घेतलेला आहे. जरीही तू तुझ्या नवऱ्याला बाळ दिलंस तरीही तू जिवंत राहू शकणार नाहीस. कारण काही झालं तरीही आकाश भाऊजी हे तुझ्याशिवाय जगणार. ते तडफडणार, कारण त्यांना पूर्ण आनंदच घेता येणार नाही. ना बाळाचा पूर्ण आनंद घेता येईल ना तुझा पूर्ण आनंद घेता येईल. म्हणजेच बाळ हे अपशकुनी आहे असं त्याला वाटेल आणि त्याचं सगळं आयुष्य हे उद्ध्वस्त होऊन जाईल. काही झालं तरीही त्याच्या हाताला काहीच लागणार नाही. असं आता रागिनी बघत असते. त्यावेळेला पौर्णिमा जोरजोरात ओरडून बोलत असते की काही झालं तरीही तुला आता सगळं सुख मिळणार नाही भूमी, आणि काही महिन्यातच तू मरशील. तू या जगात राहणार नाही, त्याचा मला खूप आनंद झालेला आहे. जोरजोरात पौर्णिमा टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की मला खूप आनंद झाला आहे. भूमी, अशीच तू तडफडून मरणार आहेस आणि तुझ्यानंतर आकाशही तसाच जाणार. माझा बदला पूर्ण होणार. शेवटी जे काही मी ठरवलं होतं ना, ते होणार आहे म्हणजे आहे. आणि मला तुझा बदला घ्यायचा होता. परंतु आता हा बदला तूच पूर्ण केलास. बरं झालं. काही झालं तरीही आता हा बदला पूर्ण होणारच आहे, असं आता ती म्हणत असते. काय झालं तरी हा बदला मला पूर्ण करायचा होता, तो मी केला. आणि तो स्वतःच्या हातानेच तू पूर्ण केला, त्याचा मला खूप जास्त आनंद झाला आहे. असं म्हणून पौर्णिमा आता जोरजोरात खिदी हसत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. भूमीला हे सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. परंतु आजी म्हणते, पौर्णिमा बस कर. अगं बस कर तुझी नाटकं. काय करतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं हसू नकोस. घरातलं गांभीर्य तुला कळत नाही आहे का? हो ताई, तुम्ही तरी हिला समजावा. तुमच्या लेकीला सांगा, जरा गप्प बस. दुसऱ्यांच्या असं या दुःखावरती असं तू हे करू नकोस. प्लीज शांत राहा, असं म्हणून आता आजी तिला ओरडत असते. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की अगं तुला कळत नाही आहे का पौर्णिमा, गप्प बस तू. आणि ताई, तुम्हालाही कळत नाही आहे का? तुमच्या मुलीला तुम्ही समजावू शकत नाही आहे का? इतक्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला सांगता येत नाही आहे का तिला? त्यावेळेला निलांबरी म्हणत असते की मी काय बोलणार? मी जेव्हा इथे राहायला आले तेव्हा मला माझ्या ह्यांनी सांगितलं होतं की या घरात राहायला जातेस ना, तर त्या घरात गपचूप राहा. त्यांच्या गोष्टींमध्ये तोंड खुपसू नकोस. आणि मी तेच करणार आहे. काही झालं तरीही मी तुमच्या घरामध्ये कशाला मध्ये मध्ये बोलू? असं सगळं आता निलांबरी बोलत असते आणि त्याच वेळेला पौर्णिमा ही आणखीनच हसत असते. तर इथे आकाशला अथर्व शांत करतो आणि म्हणतो की हे बघ, इथे शांत बस आकाश. मला कळतं आहे तुला काय वाटतं आहे ते, परंतु प्लीज तू जरा स्वतःला शांत कर. आकाश म्हणतो की अथर्व, मी कसा शांत करू स्वतःला? मला काहीच कळत नाही आहे. आता अथर्व म्हणत असतो की हे बघ आकाश, प्लीज तू स्वतःला शांत कर आणि ही जी काही तुझी चिडचिड होती ना, ती प्लीज तू कमी कर. मला कळतं आहे की भूमिताई जे काही वागले त्याचा तुला खूप त्रास झाला आहे, परंतु तुला तिला समजून घ्यावं लागेल. आकाश म्हणतो, काय समजून घेऊ मी आता? मला काहीच कळत नाही आहे. अजून काय समजून घ्यायचं आहे मी तिला? अरे असं सगळं असताना मी भूमीशिवाय कसं जगू? असा विचारच कसा केला तिने? भूमीशिवाय माझं आयुष्य असेलच कसं? याची मी ही कल्पनाही नाही करू शकत आहे. आणि हे कसं घडेल माझ्याबरोबर? आकाश म्हणत असतो की नाही, अरे अथर्व, काही झालं तरीही मी भूमीशिवाय नाही जगू शकत. मला तिच्याशिवाय
कल्पनाही नाही करता येणार आहे जगण्याची. खरंच माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी काहीच नाही. हे मी तिला वारंवार सांगितलं होतं आणि मला आता नाही, मला विचारच नाही करता येणार आहे. तिने अगोदर जर काही सांगितलं असता, तर आम्ही अगोदरच निर्णय घेतला असता ना. आता हे सगळं करण्याची काय गरज होती तिला? आणि आता आकाश हा खूप डिस्टर्ब झालेला असतो. भूमीच्या या सगळ्या परिस्थितीमुळे त्याला खूप त्रास झालेला असतो. आता आकाशच्या हातात काहीच राहिलं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. नंतर आता आकाश म्हणतो की नाही, मी काय करू आता, मला ना काहीच खरंच सुचत नाही आहे, असं आकाश आता त्याला सांगत असतो. त्यानंतर मग आकाश फक्त रडत उभा असतो आणि भूमी तिथे नसते म्हणून त्याला खूप डिस्टर्ब व्हायला झालेलं असतं. आणि अथर्व आता म्हणतो की आकाश, अरे काय झालं आहे, प्लीज तू शांत हो, आपण बघूया काय करता येईल का. तेव्हा आकाश म्हणतो की काय करता येणार आहे, मला खरंच कळत नाही आहे. भूमीने हे सगळं काय करून बसली आहे. अगोदरच या सगळ्या गोष्टी तिने क्लिअर केल्या असत्या तर सगळ्या काही गोष्टी इथून काहीतरी मार्ग काढता आला असता. परंतु आता आता काय करणार आहोत आम्ही? मी नाही राहू शकत भूमीशिवाय, असं म्हणून आता तिने स्वतःचं आयुष्याचा त्याग करण्याचा निर्णय का घेतला असेल, असं म्हणून आकाश खूप रडत असतो. आणि रडत असताना त्याला सतत सतत भूमीचेच विचार डोक्यामध्ये येत असतात. तिला काही झालं तर त्याला सहन होणारच नाही, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्यानंतर मग आता आकाश हा मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये बघतो तर भूमीचा व्हॉईस नोट आलेली असते. त्यामध्ये भूमी बोलत असते की बाबा, मी बोलतोय, तुमचा मुलगा. तुम्हाला माहिती आहे ना की आई किती त्रासामध्ये आहे ते. मग तुम्ही प्लीज स्वतःला असं त्रास करून घेऊ नका. काही झालं तरीही तुम्ही प्लीज तिला समजून घ्या. तिला तुमचा आनंद हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, म्हणून तिने हे सगळं केलं. आणि ती एक आई आहे, मग ती एक आई असताना असा निर्णय कसा काय येऊ शकते? ती स्वतःला जपून स्वतःच्या बाळाला मारण्याचा निर्णय कसा काय येऊ शकते? खरंच मला हे सगळं नाही पटत आहे. म्हणूनच प्लीज बाबा, तुम्ही ऐकून घ्या मी जे काही म्हणतोय ते, असं आकाशला आता भूमी ही व्हॉईस नोटमधून म्हणत असते. आणि भूमी स्वतःचे मत मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की आकाश बाबा, तुमचा आनंद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच प्लीज तुम्ही आईला समजून घ्या. प्लीज तिच्याबद्दल काही चुकीचा विचार करू नका. तेवढ्यातच आता आकाशला खूप वाईट वाटलेलं असतं आणि भूमी ही समोरून चालत येत असते. तेवढ्यातच आकाशचं लक्ष हे भूमीकडे जातं आणि भूमी ही समोरून येत असताना आकाशकडे अगदी लपून लपून बघत असते. तेवढ्यात आकाश आता तिच्याजवळ जातो आणि आकाश आता भूमीला जोरात मिठी मारतो आणि म्हणतो की भूमी भूमी प्लीज असं काही करू नकोस, असं म्हणून तो आता मिठी मारायला लागतो. त्याच वेळेला इथे आता सगळेजण मस्त आनंदामध्ये असतात. सगळ्या फुलांच्या माळा, जे काही डेकोरेशन केलेलं असतं ते सगळं काढलं जातं आणि रागिनी ते स्वतःच्या पायाखाली आणि नीलांबरी स्वतःच्या पायाखाली तुडवत असतात. पौर्णिमा म्हणते की फायनली मला जे काही हवं होतं ना ते घडलं. माझा बदला आता पूर्ण होणार. माझ्या ज्या काही इच्छा होत्या त्या आता पूर्ण होणार आहेत, असं म्हणून ती आता खुश होत असते. त्याच वेळेला इथे आता नीलांबरी म्हणते की रागिनी ताई, मला असं वाटतं ना या सगळ्याचं ना आपण काहीतरी सेलिब्रेशन वगैरे केलं पाहिजे. काहीतरी मजा केली पाहिजे, म्हणजे काहीतरी गोड केक किंवा पेस्ट्री किंवा काहीतरी असं मिठाई वगैरे आणली पाहिजे. असं मला वाटतं. आपल्या आनंदाच्या या गोष्टींचं सेलिब्रेशन आपण केलंच पाहिजे ना. असं रागिनीला ती आता सांगत असते आणि रागिनी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. पौर्णिमा म्हणते की यस आई, आपल्याला जे हवं होतं ते आज झालं. फायनली आकाशसमोर सगळं काही सत्य झालं आणि आकाश हा आता भूमीकडे डुंकूनही बघायला तयार नाही. त्या दोघांमध्ये जे काही वाद होते ते वाद आता सुरू झाले. काही झालं तरी आता आकाश त्या भूमीला कधीही माफ करणार नाही, असं पौर्णिमा आता म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता ते म्हणत असताना इथे नीलांबरी म्हणते की हो ना, आता या सगळ्या गोष्टींमध्ये आता आकाश काय करतोय ते बघायचं आहे. रागिनी म्हणते की फायनली आपला जो काही बदला होता ना तो आता पूर्ण होणार आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, काहीही झालं तरीही आता आपल्याला एक गोष्ट बघायची, ती म्हणजे भूमी आता जगता कामा नये. आता आकाशला समजलं आहे तर आकाश हा पूर्ण प्रयत्न करणार आहे, परंतु आपल्याला ते प्रयत्न हाणून पाडायचे. आकाश कदाचित तिला परदेशात घेऊन जाईल, परंतु आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही. रागिनी पुढे म्हणत असते की आता आकाशला तडफडून तडफडून मरताना मला बघायचे. जेव्हा भूमी जाईल ना त्यांचं बाळ तरी येईल, परंतु आकाश आकाश हा पुन्हा हतबल होईल, कारण भूमी ही कायमची हे जग सोडून गेलेली असेल आणि त्यामुळे मला त्याच गोष्टीचा आनंद करायचा आहे. माझा मुलगा जसा तडफडून मेला ना तसंच मला ते आकाशला जाताना बघायचं आहे. म्हणून काही झालं तरीही मी आकाशला आता असं सोडणार नाही. त्याला मी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवणारच आहे आणि लवकरच तो आता भूमी गेल्यानंतर कायमचा एकटा पडणार आहे, असं रागिनी आता त्यांना सांगत असते. आणि त्या तिघीजणी आता आकाशच्या बरबादीची स्वप्न बघत असतात. रागिनी म्हणत असते की लवकरच आता भूमी ही नाहीशी होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आकाश काही करायला नको एवढंच आपल्याला बघायचं आहे.
असं रागिनी ही तिला म्हणत असते आणि भूमी गेल्यावर आनंदोत्सव साजरा होईल असं ती त्यांना सांगत असते. आणि रागिनीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून भूमीला पौर्णिमाला खूप आनंद झालेला असतो. रागिनी म्हणत असते की काही झालं तरी लवकरात लवकर या सगळ्यामधून त्याला बाहेर काढलं पाहिजे म्हणजे पाहिजे, जेणेकरून आता भूमी ही गेल्यावर आकाश हा मला कायमचा एकटा दिसणार. त्याच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ना ते आता आपण पूर्णपणे कसर भरून काढायची. आत्तापर्यंतच दुःख जे होतं तेच आता दुःख वाढलं पाहिजे, दुप्पट तिप्पट झालं पाहिजे. म्हणूनच आता आकाशला मी स्वतः दुःख देण्याचा प्रयत्न करणार आहे. आकाशच्या मनामध्ये मी नक्कीच काहीतरी बनवेन, जेणेकरून भूमीचा जो काही राग आहे तो कंट्रोलमध्ये राहणार नाही. आणि त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश एक चिठ्ठी बघत असतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की माझी इच्छा काय. आकाश म्हणतो की भूमी हे काय केलेस तू, तुझी इच्छा. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, माझ्या ना अशा 3 इच्छा आहेत ज्या तू पूर्ण करायच्या आहेत. आणि कसं आहे ना, पहिली इच्छा ही पूर्ण केलीस ना की मग मी पुढच्या तुला काही इच्छा सांगेन, मग त्या मला पूर्ण करायच्या. तेव्हा आकाश म्हणतो भूमी हे सगळं काय सुरू आहे तुझं, म्हणजे तू ठरवूनच ठेवलेलं आहेस का की तू मला कायमची सोडून जाणारच आहेस, तू स्वतःच्या मनाचंच खरं करणार आहेस का, असं आकाश भूमीला विचारत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश मला काही माहिती नाही आहे, परंतु आता मला एकच गोष्ट कळते की माझी बकेट लिस्ट मला पूर्ण करायचे, तू मात्र फक्त मला माझी इच्छा पूर्ण कर ना, असं आकाशला आता विनवणी करत असते. आणि आकाश त्यावेळेला बघत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.